नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर एड पे कमिशन अपडेट, 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्याकडून स्पष्टीकरण, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता 8व्या वेतन आयोगाबाबत ही मोठी अपडेट काय आहे व राज्यसभेत पेन्शनवर कशा पद्धतीने प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्याकडून कशा पद्धतीने स्पष्टीकरण मिळालेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, एड पे कमिशन अपडेट, 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्याकडून स्पष्टीकरण. पहा अपडेट काय सांगतोय. एड पे कमिशन अपडेट, 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष, सदस्य आणि सचिवांची निवड केंद्रानं 3 नोव्हेंबरला जाहीर केली होती. त्याचवेळी 8व्या वेतन आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर केंद्र सरकारकडून ज्यांना पेन्शन मिळते त्यांची चिंता वाढली होती, कारण 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये पेन्शनचा स्पष्टपणे उल्लेख नव्हता. या 8व्या वेतन आयोगातील या ठिकाणी पेन्शनबाबत राज्यसभेत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचं उत्तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या ठिकाणी दिलं आहे. त्या उत्तरानुसार सांगण्यात आलं की 8वा वेतन आयोग वेतन भत्ते पेन्शनसह सर्व मुद्द्यांवर शिफारसी करणार आहे. बघा, एड पे कमिशन पेन्शन संदर्भातील प्रश्नांवर सरकारनं काय उत्तर दिलं, तर केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांनी 8व्या वेतन आयोगात पेन्शन संदर्भातील दुरुस्तीचा नाही का आणि नसल्यास का असा प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबतच पंकज चौधरी यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार आयोगाच्या कक्षेत पेन्शन देखील आहे. यावर देखील शिफारसी दिल्या जाणार आहेत. पेन्शनरांसाठी देखील आयोगांच्या शिफारसी लागू असतील असं देखील चौधरीनं म्हटलेलं आहे. बघा, लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांबद्दल उत्तर देताना सरकारनं म्हटलं की महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याबाबत कोणतंही नियोजन नाही. केंद्र सरकारनं 3 नोव्हेंबर 2025ला 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेचं राजपत्र जारी केलं होतं. त्यासोबतच टर्म्स ऑफ रेफरन्स जारी करण्यात आल्या होत्या. TORनुसार आयोगानं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेतन, भत्ते, पेन्शन आणि इतर गोष्टींमधील बदलाबाबत शिफारसी करणं अपेक्षित आहे. या 8व्या वेतन आयोगाला 18 महिन्यात त्याचा अहवाल सादर करायचा आहे. याशिवाय आयोग कोणत्याही मुद्द्यावर अंतरिम रिपोर्ट पाठवू शकतो. 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणं अपेक्षित आहे. वेतन आयोग 10 वर्षाच्या कालावधीसाठी लागू केला जातो. केंद्र सरकारनं 8व्या वेतन आयोगाबाबत पहिल्यांदा जानेवारी 2025 मध्ये घोषणा केली होती. त्यावेळी 8व्या वेतन आयोगाच्या या स्थापनेला मंजुरी देण्यात आली होती. यानंतर थेट नोव्हेंबर महिन्यात 8व्या वेतन आयोगातील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित करण्यात आल्या. 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार याकडे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या 8व्या वेतन आयोगाचा फायदा 69 लाख पेन्शनर्स आणि 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. याच्या शिफारसी मिळाल्यानंतर सरकारनं त्या स्वीकारल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, म्हणजे 8व्या वेतन आयोगाबाबत ही मोठी अपडेट आहे. राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्याकडून दिलेलं हे स्पष्टीकरण काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.